पुंडेन म्हणजे विद्येचे माहेरघर. इथे शिक्षण म्हणजे केवळ अभ्यास नाही, तर संस्कार, शिस्त आणि जीवन घडवणारी साधना आहे. काशीपीठाचे पुण्यातील केंद्र हे धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक कार्याची एक अखंड परंपरा जपत आले आहे. महाराष्ट्रात आल्यानंतर डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी काशीपीठ येथे भक्तांना दर्शन देतात आणि मार्गदर्शन करतात. समाजाचे भविष्य घडवायचे असेल तर शिक्षण हाच खरा पाया. या विचारातून सन 2000 मध्ये पूर्व प्राथमिक शिक्षणाची सुरुवात करण्यात आली. सांगवी येथील श्री सिद्धलिंगय्या हिरेमठाच्या जागेत नर्सरी वर्ग सुरू झाले. सुरुवातीला फक्त 10 विद्यार्थी. लहानशी सुरुवात, पण मोठं स्वप्न. शाळेला नाव मिळालं श्री जगद्गुरू विश्वाराध्य गुरुकुल. समाजानेही या कार्याला मनापासून साथ दिली. मेनकुदळे परिवाराने राजेंद्र मेनकुदळे यांच्या स्मरणार्थ दिलेल्या देणगीतून शाळेने या प्रारंभीच्या अनेक गरजा पूर्ण झाल्या. भविष्यातील वाढती गरज ओळखून शाळेसाठी स्वतंत्र जागा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हा 23 सप्टेंबर 2002 रोजी 10 गुंठे क्षेत्रफळाची रस्त्यालगतची जागा खरेदी करण्यात आली. सन 2003 आणि 2004 मध्ये या जागेचे भूमिपूजन झाले. श्री गंगाधर चिरमे आणि सौ नलिनी चिरमे यांच्या हस्ते हा पवित्र सोहळा पार पडला. गुरुलिंग शास्त्री हे या भूमिपूजनाचे पुरोहित होते. सुरुवातीला पत्र्याच्या शेडमध्ये शाळा सुरू झाली. सन 2004 मध्ये शाळेला शासनाची मान्यता मिळाली. पहिलीपासूनचे वर्ग सुरू झाले आणि विश्वास अधिक दृढ झाला. कायमस्वरूपी भक्कम आणि सुसज्ज इमारत उभारण्यासाठी महास्वामीजींनी उद्योगपती बाबासाहेब निळकंठराव कल्याणी यांच्याशी संपर्क साधला. कल्याणी उद्योग समूहाने आक्कुताई कल्याणी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून शाळेच्या संपूर्ण बांधकामाची जबाबदारी स्वीकारली. त्यावेळी 1,25,00,000 रुपये खर्च करण्यात आला. 18 मे 2008 हा सुवर्ण क्षण. शाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन काशीचे जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या सानिध्यात पार पडले. या कार्यक्रमाचे ऑनलाईन उद्घाटन भारताचे तत्कालीन गृहमंत्री माननीय नामदार शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांच्या हस्ते झाले. तर प्रत्यक्ष समारंभ पद्मभूषण श्री बाबासाहेब निळकंठराव कल्याणी साहेब व सौ सुनीताताई कल्याणी, माननीय श्री अमित कल्याणी साहेब व सौ दीक्षा कल्याणी यांच्या उपस्थितीत पार पडला. आज श्री जगद्गुरू विश्वाराध्य गुरुकुल ही केवळ एक शाळा नाही, तर मूल्यांची शिदोरी आहे. 15 प्रशस्त वर्गखोल्या, कार्यालय, विज्ञान प्रयोगशाळा आणि संगणक कक्ष, सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज. नर्सरी ते 10वी पर्यंतचे वर्ग आणि सुमारे 650 विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. संस्कार, शिस्त आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या जोरावर इथे घडते उद्याचा समाज घडवणारी पिढी. श्री जगद्गुरू विश्वाराध्य गुरुकुल, जिथे शिक्षण हीच खरी साधना आहे. इथे घडतात उज्ज्वल भविष्य. माझं नाव श्रीनिवास बळवंत कानडे. साधारण 1998च्या सुमारास मी इथे आलो होतो. त्यावेळी इथे साधं एक पत्र्याची शेड होती. पत्र्याच्या शेडमध्ये लहान मुलांचे काही वर्ग भरत होते. मी स्वतः भारत फोर्जमध्ये नोकरीला आहे. भारत फोर्ज कल्याणींच्या इथे नोकरीला असतो. कल्याणी साहेबांना मी सांगितलं अशी इथे पत्र्याची शेडमध्ये शाळा चालू केलेली आहे आणि ती आपल्या महास्वामींजींचीच आहे. त्याच्यानंतर कल्याणी साहेब म्हणे ठीक आहे, आपण शाळा बांधून देऊ त्यांना. म्हणून आम्ही ही शाळा बांधून भारत फोर्जच्या माध्यमातून ही शाळा आम्ही बांधून दिलेली आहे. महास्वामींचं असं म्हणणं पडलं की तू शाळा बांधून दिली आहेस तर शाळा चालवण्याचं काम तुम्हालाच करायचं आहे. त्यामुळे गेले 2000 सालापासून मी या शाळेशी असोसिएट आहे. आमच्या शाळेत नुकतीच 25 वर्ष झालेली आहेत. 2018पासून आम्ही तुमचे ई लर्निंगचे कोर्सेस गव्हर्मेंटनी पण कंपल्सरी केले होते. प्रत्येक क्लासमध्ये ई लर्निंग फॅसिलिटी असायला पाहिजे. नवीन डेव्हलपमेंट करत होत आहेत. ई लर्निंगचं एक मॉडेल त्यांनी घ्यायला सांगितलं होतं. सुरुवातीला आम्ही 2-3 क्लासमध्ये सुरुवात केली, 2-3 क्लासपासून, आणि हळूहळू करता संपूर्ण शाळा, आमचे 12 वर्ग आहेत, 12 ते 13 वर्ग आहेत. सर्व वर्गामध्ये आता ई लर्निंगची सोय आहे. आणि नवनीतचं ई लर्निंग आम्ही जास्ती पसंत केलं. त्यावेळेला नवनीत जे काही आम्हाला फायदा मिळाला आहेत ना, फायदा मिळाला नाही असं नाही, फायदा मिळाला.
फक्त मध्ये कोविडच्या काळामध्ये काही लोकांचे जरा रिझल्ट थोडेसे खराब आले, पण कोविडच्या नंतरचे मात्र सगळे रिझल्ट खूपच चांगले आहेत. आम्हाला याचा अनुभव खूप चांगला आला येतो आहे आणि अजूनही आमचे काही डेव्हलपमेंट नवनीतकडे काही प्रॉडक्ट्स असतील तरी आम्हाला सांगा, आम्ही ती करायला तयार आहोत. त्याच्यामध्ये मी मल्लिकार्जुन धोंडप्पा कामशेट्टी काशी विश्वेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलचा कमिटी मेंबर म्हणून काम करतो आहे. ह्या शाळेची सुरुवात 2002 साली कैलासवासी सिद्धलिंगय्या हिरेमठ यांच्या घरी 10 विद्यार्थ्यापासून चालू झाले. त्यावेळेला ह्या शाळेला विश्वाराध्य गुरुकुल असे नाव होते. 2002 साली काशीपीठाचे जगद्गुरू यांच्यातर्फे 10 गुंठेची जागा खरेदी करण्यात आली व अक्कूताई चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ही इमारत फ्रीमध्ये बांधून देण्यात आली. आज या शाळेमध्ये 25 रौप्य महोत्सवी वर्ष आहे. हे रौप्य महोत्सवी वर्ष साजरा करण्यात मला खूप अतिशय आनंद होत आहे. ह्या शाळेच्या पुढील उत्तरोत्तर प्रगती हो अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. नमस्कार माझ्या पालक बंधू भगिनींनो, मी रागिनी अविनाश देशपांडे, काशी विश्वेश्वर शाळेची मुख्य अध्यापिका या नात्याने मी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करते. यावर्षी आपण आपल्या शाळेचा 25वा वर्ष म्हणजे रौप्य महोत्सवी वर्ष साजरं करत आहोत. त्या निमित्ताने मी तुम्हा सर्वांसोबत माझे स्वतःचे विचार मांडण्याचा प्रयत्न करते. आपली शाळा 2000 साली सुरू झाली या उद्देशाने की तळागाळातल्या मुलांना योग्य ते शिक्षण मिळून त्या मुलांचं स्वतःचं आयुष्य एक चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे सुस्थितीत जगण्यासाठी आपण त्यांना तयार करावे या दृष्टीने ह्या शाळेचा पायाभरणी झाली. आपल्या शाळेचे चेअरमन संस्थाचालक श्री 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 जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचा जो उद्देश होता की प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण हे मिळालंच पाहिजे, शिक्षणातूनच उद्याची पिढी घडते, एक उत्तम नागरिक घडतो आणि आपलं कल्चर आपलं ट्रॅडिशन ह्या गोष्टीचा सुद्धा मुलांना अभ्यास मिळालाच पाहिजे, नवीन गोष्टीसुद्धा मुलांनी शिकल्या पाहिजे आणि त्याच्यासाठी आमच्या शाळेने सर्व मुलांना एकत्र आणून सगळ्या तळागाळातल्या मुलांना शिक्षण देण्याचा हा प्रयत्न सुरू केला. एक छोटेसे रोपटे आम्ही 2000 साली आमच्या हिरेमठ सर यांच्या मेव्हण्यांच्या घरात सुरू केले होते. फक्त 10 विद्यार्थी आमच्या शाळेत होते आणि तिथून आमच्या शाळेची सुरुवात झाली. त्यावेळेस 2006 साली आम्ही इथे ही जागा विकत घेतली. स्वामीजींनी आम्हाला काशीपीठातर्फे ही जागा विकत घेऊन दिली आणि आम्हाला सर्वांना मुलांना शिक्षण देण्यासाठी सर्वांना आम्हाला मार्गदर्शन केले. त्यानंतर ही बिल्डिंग जी आहे ते पद्मश्री श्रीयुत बाबासाहेब कल्याणी आणि सुनीताताई कल्याणी यांनी आम्हाला ही बिल्डिंग बांधून दिली आणि त्यानंतर आमचं हे छोटंसं रोपटं हळूहळू वाढायला सुरुवात झाली. सुरुवातीला आम्ही फक्त कम्प्युटर लॅब, सायन्स लॅब आणि स्पोर्ट्स रूम एवढंच डेव्हलप करू शकलो. नंतर हळूहळू श्रीयुत कानडे सर आमचे एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर, श्रीयुत हिरेमठ सर एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर, कामशेट्टी सर आणि चौकवाले सर यांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल शाळा आपल्याला कशी करता येईल त्याच्यासाठी रमण बागेचे मुख्य अध्यापक श्रीयुत प्रिन्सिपल श्रीयुत पुरंदरे सर यांची सुद्धा आम्हाला खूप साथ लाभली. त्यांनी योग्य ते मार्गदर्शन केलं. आमच्या कमिटी मेंबरनी आम्हाला साथ दिली आणि आज हे छोटेसे रोप वटवृक्षाप्रमाणे वाढत आहे. अक्षय वाढत राहो. आमचे मुलं बाहेरच्या देशात सुद्धा स्वतःचं नाव काढतायत. आज प्रत्येकजण कुठे ना कुठेतरी मोठ्या पोझिशनवरती आहे. जेव्हा आम्हाला फोन येतो की मॅडम मी मॅनेजर झालो, मी डॉक्टर झालो, मी इंजिनियर झालो, मी सोशल वर्कर झालो, मी सायकोलॉजिस्ट झालो. आमची एक विद्यार्थिनी क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहे जी मुलांसाठी स्वतः घरोघर जाऊन लोकांना जागृत करते आणि त्यांच्या संवाद साधते आणि आपल्या शाळेसाठी एक प्रकारे तिची मदतच होते. असा आमचा हा प्रवास अजूनही चालू आहे. 25वा वर्ष आम्ही साजरं करत आहोत. हा असा प्रवास तुमच्या सहकार्याशिवाय शक्यच नव्हता. पालकांचं जे सहकार्य आम्हाला प्रत्येक
डिसिजनमध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये जे मिळालेलं आहे त्यामुळेच आज आमच्या ह्या रोपट्याचा वटवृक्ष हो घातलेला आहे. पुढे पण तो अक्षय वटवृक्ष हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आयुष्य दे, आरोग्य दे, सर्वांना ऐश्वर्य आरोग्य दे, सर्वांचं भलं कर आणि सर्वांचं कल्याण कर एवढी प्रार्थना करून मी तुम्हा सर्वांना 25 वर्षाचे शुभेच्छा देऊन माझं भाषण संपवतो.